पेरणी करताना जास्तीत जास्त पावसाचं पाणी शेतामध्ये कशा प्रकारे मुरेल, अडवून राहील याची काळजी घेतली पाहिजे. अवर्षण प्रमाण म्हणजे आम्ही ड्रॉट रेजिस्टन्स वाण असं म्हणतो, तर ते वाण शेतकऱ्यांना निवडावे लागतील. तर हे बियाणे उगवण क्षमता स्वतः शेतकऱ्यांनी चेक केले पाहिजे आणि मग वापरलं पाहिजे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या खरीप हंगामाची चाहूल लागलेली आहे आणि शेतकऱ्यांची हंगामाची कामं सुरू झालेली आहेत. कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण अशा प्रकारचे चर्चासत्र नेहमीच आयोजित करत असतो. तर आज त्याच अनुषंगाने आपण सत्राचं नियोजन केलं आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री संतोष करंजे सर आपल्यासोबत आहेत आणि आपण आज त्यांच्याकडनं खरीप हंगामाची तयारी किंवा ह्या वर्षी पाऊस कमी आहे तर त्या संदर्भानं माहिती जाणून घेणार आहोत. सरांना मी विनंती करतो की आपण आजच्या या चर्चासत्राला सुरुवात करूयात. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार सर. यंदा पाऊस काळ कमी आहे. शासनाचं पण आपण IMD असेल किंवा इतर काही संस्था सांगतात की यंदा पाऊस काळ कमी आहे, तर त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना कशा प्रकारे मशागत केली पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने थोडक्यात गायडन्स करावाची विनंती आहे. या वर्षीची परिस्थिती आपण म्हणल्याप्रमाणे अतिशय बिकट असण्याची शक्यता आहे. अल्निनो इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की ज्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता दर्शवलेली आहे. कदाचित 90%च पाऊस पडेल आणि तोही आपला सुरुवातीला पडल्यानंतर परत त्याच्यामध्ये काही खंड पडण्याची शक्यता आहे. तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ह्याचं माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं की अशा परिस्थितीमध्ये बहुतांशी 4 वर्षातून एकदा किंवा 10 वर्षातून एकदा अशा प्रकारची परिस्थिती येत राहते. तर यावेळी शेतकऱ्यांना आता काळजी घ्यायला पाहिजे अशी की आपण आता पेरणी करताना जास्तीत जास्त पावसाचं पाणी शेतामध्ये कशा प्रकारे मुरेल, अडवून राहील याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जसं की आपण त्याला म्हणूया की बांध बंदिस्ती, वडाखोलीकरण किंवा CCTची कामं आणि एवढं सगळं. तर हे करण्याबरोबर प्रत्येक शेतकऱ्याने जबाबदारी म्हणजे पाऊस पडण्या अगोदर आता आपण मशागत करून घेतलेली आहे, नांगरटी करून कोळवाच्या पाळ्या मारून शेतकऱ्यांनी रानं तयार ठेवलेले. तर अशा शेतकऱ्यांनी जमिनीच्या उतारला आडवे 10 बाय 10 मीटर किंवा 5 बाय 5 मीटरची वाफे तयार करून घ्यायची. उतार जास्त असेल तर उताराला आडवे 5 मीटरवर आपण वाफे टाकू शकतो. सपाट रान असेल तर 10 मीटर बाय 10 मीटर याच्या साहाय्याने आपण नांगर किंवा ट्रॅक्टरच्या रेझरच्या साहाय्याने आपण बांध तयार करून घेऊ शकतो. आणि ते बांध आपण तयार केल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची अशी क्रॉस नाकाडी मोडली जातात त्या ठिकाणी फक्त आपण रान बांधणी करून घ्यायची, की जेणेकरून पडलेल्या प्रत्येक पावसाचं पाणी थेंब न थेंब त्या प्रत्येक एक गुंठ्याच्या वाफ्यामध्ये अडला जातो, की ज्यामुळे पूर्णपणे वाहून जाणारं पाणी जे आहे, नदी नाल्याला पडलेलं पाणी जे आहे ते वाहून जाण्याऐवजी प्रत्येक शेताच्या कानाकोपऱ्यामध्ये एकसारखं मुरून जाईल. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाची काळजी घेतली पाहिजे की जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुरवण्याचं तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की पेरणी पद्धतीमध्ये आता आपण बदल करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी आपण पेरणी करताना सपाट वाफ्यावर किंवा सरळ पेरणी करून पावसाच्या याच्यावर अवलंबून राहतो. त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी असं केलं पाहिजे की गादी वाफे पद्धत, त्याला आपण BBF पद्धत म्हणतो, रुंद गादी वाफे पद्धतीवर सरी तयार होते आणि सरीच्या वरती वरंबाजू तयार होतो, त्याच्यावर पिकाची पेरणी होते. याचा फायदा असा होतो की दोन्ही बाजूला सऱ्या पडल्या जातात आणि त्या सऱ्यामध्ये पाऊस कमी झाला तर त्या सरीमध्ये पाणी मुरलं जातं किंवा पाऊस जास्त झाला तर जास्तीचं पाणी त्या सरीमध्ये निघून जातं. कारण पाऊस हा या अशा परिस्थितीमध्ये कमी पडू शकतो किंवा जास्तही पडू शकतो. अगदी बरोबर. आणि तो जास्त पडला तर रानामध्ये पाणी साठून राहू शकतं आणि कमी पडला तर पाणी मुरवण्यासाठी सऱ्या फायद्यातल्या होतील. म्हणून रुंद गादी वाफे पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं माझा सल्ला राहील. दुसरं, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन अगदीच भारी आहेत, पाणथळ जमीन आहेत, त्या ठिकाणी निचरा योग्य चाऱ्या काढून तर ठेवल्या पाहिजेत निचरा करण्यासाठी. ज्या ठिकाणी उतार आहे, ज्या ठिकाणी पाणी निघून जातं त्या ठिकाणी चाऱ्या काढून ठेवल्या पाहिजेत. पण
दुसरं सगळ्यात महत्वाचं, त्या अशा जमिनीमध्ये पेरणी करतानाही सरी वर्म पद्धतीने सरीच्या पोटामध्ये आपण टोकन पद्धतीने किंवा पेरणी करून जर लागवड केली तर त्याचा फायदा अधिक होतो. आता सांगितल्याप्रमाणे सरांनी आपल्याला मूलस्थानी जलसंधारणाची गरज आहे असं मला वाटतंय. आणि सर, खरीप हंगाम अगदी तोंडावरती येऊन थांबलाय. बऱ्याचदा शेतकऱ्यांची बियाणं खरेदी करताना फसवणूक होते किंवा शेतकऱ्यांना त्याच्या संदर्भात कुठले टॅग असतात, कशा प्रकारे ते टॅग ठेवले पाहिजे समजत नाही. तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात थोडक्यात सविस्तर सांगा. हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे. आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी जे बियाणे आपण घेतोय ते खरं पाहता सत्यता दर्शक, म्हणजे ज्याच्यावर हिरव्या रंगाचं बियाण्याच्या बॅगवर टॅग असतं त्या प्रकारचं ते बियाणे घेतात. मोस्टली तेच बियाणं मार्केटमध्ये मिळतं. परंतु आपले बियाणे महामंडळ आहे किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना पायाभूत किंवा प्रमाणित बियाणं मिळते. विशेष करून पायाभूत पासून प्रमाणित बियाणं हे कंपन्यामार्फत तयार केलं जातं आणि प्रमाणित बियाणं जे आपल्याला आवश्यक आहे ते शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे. आता प्रमाणित बियाणं म्हणजे काय, तर त्या बियाण्याच्या टॅग जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा टॅग येतो, त्याला आपण सर्टिफाईड बियाणं म्हणतो किंवा प्रमाणित बियाणं, आणि त्याच्याखाली निळा आणि हिरवा दोन्ही टॅग एकत्रित असतात. तर तशा प्रकारचं बियाणं आपण निवडलं पाहिजे. आणि ते बियाणं जर आपण घेतलं तर त्याचं प्रमाणीकरण केलेलं बियाणं आपण किमान 2 वर्ष तरी पुन्हा आपण त्यातलं बी धरून वापरू शकतो. हायब्रिड सोडून सरळ वाण जसं सोयाबीन, तूर, उडीद, मूग किंवा भुईमूग यासारखं बियाणं आपण पुन्हा पुढच्या वर्षी धरू शकतो, कारण ते हायब्रिड नसतं. हायब्रिड मध्ये विचार केला तर कॉटन किंवा म्हणजे कपाशी किंवा मका हे हायब्रिड असतात, तर त्याचं बियाणं पुन्हा पुन्हा धरता येत नाही. परंतु हे जे बियाणे आहेत हे आपण पुन्हा पुन्हा धरू शकतो. फक्त प्रमाणित बियाणं हे शेतकऱ्यांनी निवडले पाहिजेत. त्यानंतर बियाणे घेताना त्या शेतकऱ्यांनी त्या बियाण्याची पक्की पावती घेतली पाहिजे. ते बियाणे घेताना त्याचं जे बियाणं आहे ते सर्टिफाईड आहे का, हे प्रमाणित आहे का हे चेक केलं पाहिजे. त्याचा लॉट नंबर वगैरे सगळं त्याच्यामध्ये त्या पावतीवर लिहून घेतला गेला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण हे बियाणं वापरतो त्याच्या आधी जरी त्याचं जर्मिनेशन टेस्ट वगैरे सगळं त्याच्यावर उगवण क्षमता, भौतिक शुद्धता हे जरी दाखवलेलं असेल तरी त्या शेतकऱ्यांनी त्यातले 100 दाणे ओलसर गोणपट जे आपल्याला असतं, घरी आपल्याला गोणपट असतं, ते गोणपट ओलं करून त्याच्यामध्ये तर ते बियाणं जर दडपून ठेवलं तर त्यातल्या 100 दाण्यापैकी किंवा 200 दाण्यापैकी किती दाणे उगवले याच्यावरून आपल्याला उगवण क्षमता काढता येते. तर ते आपण जरूर चेक केलं पाहिजे. आणि त्या पेरल्यानंतर तक्रार करणं, त्याचे निवारण करणे ह्याच्यात वेळ जातो. त्यापेक्षा आपण प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. फक्त 4 ते 5 दिवसामध्ये सर्व बियाणं उगवून येतात. तर हे बियाणे उगवून क्षमता स्वतः शेतकऱ्यांनी चेक केली पाहिजे. त्याची जी बियाण्याची बाग आहे ही बॅग शेतकऱ्यांनी खालच्या बाजूला फोडून त्यातलं बियाणं काढलं पाहिजे आणि त्यातलं थोडंसं वंजळभर बियाणं राखून ठेवलं पाहिजे, की जेणेकरून पुढे जर याच्यामध्ये काही तक्रार आली किंवा उगवण नाही किंवा त्याचे जे बियाण्याचे गुणधर्म आहेत ते जर दिसून नाही आले तर ही तक्रार दाखल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या तक्रार निवारण समितीसाठी द्याव्या लागतात. त्यासाठी ही बियाण्याची विशेष काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचे आहे. त्यानंतर आपण यावर्षी पाऊस काळ कमी आहे, तर त्यासाठी कुठली कुठली शेतकऱ्यांनी पिकं घेतली पाहिजेत त्या संदर्भानं थोडीशी माहिती द्यावी. अवर्षण प्रवण म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, कमी पाण्यावर येणारे जे वाहन आहेत त्याला आम्ही ड्रॉट रेजिस्टन्स वाहन असं म्हणतो. तर ते वाहन शेतकऱ्यांना निवडावे लागतील. आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की कधी पाऊस पडतो त्यानुसार कुठलं पीक घेतलं पाहिजे ठरतं. तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाऊस 1 ते 15 जूनच्या दरम्यान योग्य पडला, म्हणजे साधारणपणे 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करायची. तो जर कमी पडला आणि त्यांनी जर पेरणी केली तर त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. प्रॉपर ओलावा असणं गरजेचं आहे आणि ते ओल झाल्यानंतरच वापशावर शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे. मी याच्यामध्ये आता भात उत्पादक शेतकरी वेटिंगवर आहेत, त्यांना पाऊस पडल्यानंतर ते भाताची पेरणी करायची आहे. परंतु तरी पण भात उत्पादक शेतकऱ्यांचं असं असतं की एकदा बियाणं घेतलं ते पेरलं की पुन्हा त्याला पुढच्या जर पाऊस पडला, थंड पडला आणि ते बियाण्याचे जे काही नर्सरी टाकल्यात त्या नर्सरी नष्ट होऊ शकतात. तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की
भात खचरामध्ये किंवा भात खचरामध्ये आपण नर्सरीसाठी जी जागा तयार केली त्या ठिकाणी रोपं टाकू शकतातच. परंतु काही शेतकऱ्यांनी जर समजा पावसाच्या खंडामुळे त्या नर्सरी जळून गेल्या तर अशा वेळी काही शेतकऱ्यांनी थोडस परसबागेमध्ये किंवा ट्रेमध्ये मध्ये त्या प्रकारचे स्पेशल ट्रे मिळतात. त्या ट्रेमध्ये ठराविक 25% बियाणं तरी आपलं सेपरेट जिथं पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी करून घेतली पाहिजेत. आणि तर सगळं बियाणं एकदा नष्ट झालं, सर्व नर्सरी नष्ट झाल्या तर जे काही भात रोप आहेत ते पण नष्ट होतील आणि पुन्हा दुसऱ्या दुबार पेरणीला त्यांना बियाणं उपलब्ध होणार नाही. तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी किमान 2 टप्प्यामध्ये पेरणी करताना या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तरी किमान परसबागेची सारखी व्यवस्था करून त्या ठिकाणी रोपं तयार करायला लागतील. दुसरं, साधारण 1 ते 15 जूनच्या दरम्यान योग्य पाऊस झाला तर त्या दरम्यान शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली पाहिजेत जेणेकरून त्याला उत्पादन चांगलं मिळेल. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कपाशी पेरणी शेतकरी करू शकतो पहिल्यांदा. त्यानंतर उडीद, मूग, चवळी ही सर्व पिकं 1 ते 15 जून दरम्यान केली अतिशय फायद्यातलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे पीक आहे ते तूर, मका, बाजरी हे पण या दरम्यान करू शकतात. समजा पावसाचा खंड पडला, पाऊस उशिरा झाला, समजा 1 ते 15 जूनच्या दरम्यान पाऊस झाला नाही पण 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडला तर त्यावेळी शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली पाहिजेत. तर त्याच्यामध्ये पुन्हा उडीद, मूग, चवळी हे पीक घेऊ शकतो. कपाशीला थोडे आपल्याला बघायला लागेल कारण पाऊस नाहीये. मका पण आपण थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. बाजरी आपण घेऊ शकतो. तर हे किंवा तूर यासारखं पीक आपण घेऊ शकतो. म्हणजे उडीद, मूग, चवळी, तूर, बाजरी आणि तूर ही 5 पिकं आपण 15 ते 30 जूनच्या दरम्यान करायला पाहिजे. आता पाऊस जरी हा जून महिना गेला आणि समजा 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान पाऊस झाला तर त्यावेळी शेतकऱ्यांनी ही बाकी सारेली पिकं बाजूला ठेवली पाहिजेत. मग त्यावेळी मका, सूर्यफूल, बाजरी, सोयाबीन. सोयाबीनचा एक विषय राहून गेला की सोयाबीन आपण 1 जून पासून 15 जुलै पर्यंत योग्य प्रमाणात करू शकतो. तर सोयाबीन पण चांगल्या प्रकारे आपल्याला शेतकरी या दरम्यान करू शकतील. आता ह्याच्यामध्ये ही मका 1 जुलै पासून ते 15 जुलै पर्यंत मका, तूर आणि बाजरी हे आपण करू शकतो किंवा सोयाबीन ही 4 पिकं त्या दरम्यानसाठी योग्य आहेत. पण एखाद्या वेळी 15 जुलैपर्यंत पाऊस नाही झाला तर आपला खरीप हंगाम बहुतांशी फेल होण्याची शक्यता असते कारण हा खरीप हंगाम 15 जुलैपर्यंत योग्य आहे. त्यानंतर पाऊस जर नाही झाला किंवा त्यानंतर उशिरात उशिरा 1 ऑगस्ट पर्यंत पाऊस झाला, 15 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत, तर आपण याला आपत्कालीन पीक परिस्थिती म्हणतो. मग अशा वेळी काही शेतकऱ्यांना जर खरीपातली सगळी पिकं फेल गेली तर त्यावेळी आपत्कालीन पीक परिस्थितीमध्ये आपण जर पिकं घ्यायची झालं तर त्याच्यामध्ये आपण मका, सूर्यफूल आणि एरंडी हे पीक आपण घेऊ शकतो. एरंडी पीक आपल्या महाराष्ट्रासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यासाठी हायब्रिड वाण गुजरातमध्ये, जुनागडमध्ये किंवा नवसारी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. तर आपल्या भागामध्ये पण एरंडी पण खूप चांगलं पीक येतं आणि आता महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी एरंडी पण लागवड करायला लागलेत. म्हणजे कोणत्या वेळी पाऊस किती पडणार आहे यानुसार आपल्याला पीक पद्धतीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. एरंडी, मका आणि सूर्यफूल ही 3 पिकं हे उशिरा पेरण्यासाठी चालू शकतात. म्हणजे खरीप फेल गेला तर उशिरा पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी नाराज न होता या पिकाकडे जावं. आणि मक्याच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं मका लागवड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मका उत्पादन तंत्रज्ञान किंवा तुरीचं कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं तंत्रज्ञान घेतोय. आपण एका एकरामध्ये तुरीचं 15 क्विंटल उत्पादन काढतोय. आज तुरीला भाव चांगले आहेत, 7 ते 8 रुपये भाव आहेत. तर 15 क्विंटल तूर झाली तर किमान लाखभर रुपये उत्पादन त्या शेतकऱ्याला होणार आहे. दुसरं, आपण मक्याचं बी उत्पादन शेतकऱ्यांना सांगतो की 50 क्विंटल प्लस घेण्याचं सघन मका लागवड तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांमध्ये चिनी मका तंत्रज्ञान म्हणून प्रचलित आहे तर तेही शेतकरी करू शकतात. मग त्याचं उत्पादन घेऊ शकतात किंवा मुरगासाठी हिरवा चारा म्हणून पण त्याचा फायदा होईल. म्हणजे आपण कुठेही नुकसानात मध्ये जाणार नाही. या पद्धतीने आपण पीक पद्धती बदलत केलं पाहिजे कारण पाऊस कधी पडतो हे आपल्या हातात नाही. अगदी बरोबर. नंतर मग रब्बीमध्ये जाणार आहे. पण लेट खरीपला जरी गेलो तरी आपल्याजवळ पिकाचे पर्याय आहेत. शेतकऱ्यांनी नाराज होण्याचं काहीच कारण राहणार नाही. पावसाच्या वेळेनुसार किंवा मध्ये जसा खंड पडेल
त्यानुसार आपण पीक पद्धती बदलली पाहिजे असं तुम्ही सजेस्ट केलं, निश्चित. सल्ला दिलाय. त्याप्रमाणे नक्की शेतकरी तो कारण स्वीकार करतील. कारण कोणतेही पीक चांगलं उत्पादन घ्यायच्यासाठी आपल्याला तसं संशोधन झालंय. कोणत्या वेळी कोणतं पीक पेरलं पाहिजे तेव्हा त्याला उत्पादन जास्त येतं, याचा आपला विद्यापीठामध्ये अभ्यास झालेला आहे. आपल्या हवामानाच्या परिस्थितीनुसार हे पिकं तारखा निवडलेले आहेत आणि त्यामुळे हे शेतकऱ्यांनी या पद्धतीने बदल करत गेलं पाहिजे. नाहीतर मनाने आपण जर काही करत गेलो तर नुकसान जास्त होणार आहे. कारण हवामान सल्ला नेहमी पाहिला पाहिजे, कृषी तज्ञांचा सल्ला नेहमी घेतला पाहिजे आणि मग पीक लावले पाहिजे, नाहीतर नुकसान आपलं अटळ होईल. बरोबर आहे सर. कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी पण आपल्याकडे खरीप साठी काही बियाणं अवेलेबल असतं, तर शेतकऱ्यांना केंद्रामार्फत कुठले कुठले बियाणं मिळू शकतील? निश्चित आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये भाताचं इंद्रायणी वाण हे आपण भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या भागातल्या शेतकऱ्यांना आता वितरण केलेलं आहे. आणि खरीप हंगामामध्ये आपल्याकडे सोयाबीन पायाभूत आणि प्रमाणित हे दोन्ही बियाणं उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये फुले संगम, फुले दुर्वा, फुले केमिया किंवा MACS 1460 हा वाण आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच उडीदमध्ये आपल्याकडे एक धारवाड कृषी विद्यापीठाचा DU1 किंवा DBGV5 हे वाण उपलब्ध आहेत. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण पण आपल्याकडे उडीदाचे उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडे तुरीमध्ये पण अतिशय चांगले वाण आहेत. त्याच्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला गोदावरी हा वाण पण उपलब्ध आहे. तर त्याचं बियाणं पण शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. बीज प्रक्रियेचं पण चांगलंच महत्व आहे, तर आपण बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे या संदर्भात काय सांगता येईल? याच्यामध्ये बीज प्रक्रिया खरं पाहता शेतकरी आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर बरेच शेतकरी हे करत नाहीत. तर ह्या बीज प्रक्रियेचं फार महत्व आहे. याच्यामध्ये एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी जैविक बीज प्रक्रिया असते. ती ह्याच्यामध्ये जर बीज म्हणजे बियाण्यामार्फत येणारे काही रोग असतील किंवा काही महिनाभरापर्यंत आंतरप्रवाही कीटक असतील तर याच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक बीज प्रक्रिया करू शकतो. की जसं आता बियाण्यामध्ये थायरम नावाच्या बुरशीनाशकाची पुडी असते, तर शेतकऱ्यांनी ते पुडी बियाण्याला पेरणीपुडी एक किलो बियाण्याला 3 ग्राम याप्रमाणे चोळलं पाहिजे. म्हणजे त्याला चोळताना आपण साधं गोलपाट असं त्याच्यामध्ये बियाणं ठेवून ते जर पुडी टाकली, पावडर टाकल्याने नुसतं बियाणं अलगद आपण खालीवर हलवलं तरी ते एकसारखं त्याला लागतं. आता ह्याच्यामध्ये जसं थायरम आहे तसं आपल्याला बघा की मार्केटमध्ये गौचो नावाचं एक औषध मिळतं. ते 1 किलो बियाण्याला 5 मिली याप्रमाणे चोळावं लागतं. त्यानंतर एव्हरगोल्ड किंवा विटावॅक्स नावाचं एक औषध आहे, त्याची आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे थायरम, विटावॅक्स किंवा कॅप्टन याची आपण बीज प्रक्रिया बियाण्याला करू शकतो की जेणेकरून पहिल्या महिनाभरापर्यंत ते पिकाला रस शोषक किडीपासून ते संरक्षित राहतो आणि बियाण्यामार्फत जे येणारे बुरशीजन्य रोग आहे किंवा त्याच्या मुळाजवळ असणाऱ्या जमिनीमध्ये असणारे जे काही हानिकारक बुरशी आहेत त्याला मारण्याचं ते काम करतं. दुसरं, रासायनिक खतांचा आता तुटवडा खूप आहे आणि अशा वेळी शेतकऱ्यांनी जैविक किंवा जीवाणूंची बीज प्रक्रिया जर केली तर आपण किमान 25% रासायनिक खतं कमी करू शकतो. यासाठी काय करायचंय, समजा द्विदलवर्गीय पीक आहेत, सोयाबीन, उडीद, मूग, चवळी, तूर यासारख्या पिकांना रायझोबियम नावाचं जीवाणू संवर्धन याची बीज प्रक्रिया करायची. रायझोबियम 1 किलो बियाण्याला 25 ग्राम किंवा लिक्विड मध्ये असेल तर 25 मिली याप्रमाणे पेरणीपूर्वी अर्धा ते 1 तास सावलीमध्ये बियाण्याला अलगद चोळलं पाहिजे आणि नंतर ते पेरणीला घेतलं पाहिजे. याच्यासोबत जसं ह्या रायझोबियम हा नत्र स्थिर करणारा जीवाणू आहे. म्हणजे जसं आपण बघतो पिकाच्या मुळावर गाठी येतात, त्या गाठी ज्या आहेत ह्या द्विदलवर्गीयमध्ये त्या गाठी म्हणजेच रायझोबियमच्या असतात की ज्या हवेतलं नत्र स्थिर करून मुळाला उपलब्ध करून देतात. त्या मुळाच्या गाठीमध्ये ते राहतात आणि नत्र स्थिर करण्याचं काम करतात. त्याचबरोबर स्फुरद विरघळणारा जीवाणू आहे, पालाश उपलब्ध करणारा जीवाणू आहे, याची पण आपण 1 किलो बियाण्याला 25 ग्राम किंवा 25 मिली याप्रमाणे बीज प्रक्रिया करू शकतो.
तसेच काही ठिकाणी हे जे द्विदलवर्गीय पिकं आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण मका, सूर्यफूल किंवा बाजरी, कपाशी, ऊस यासारखी पिके किंवा भात आहे यासारख्या पिकांच्या बियाण्याला आपण अझोटोबॅक्टर नावाचं जीवाणू संवर्धन आहे ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचं काम करतो. हा फक्त बदल या पिकांसाठी आहे की अझोटोबॅक्टर वापरला पाहिजे. नंतर राहिलेलं स्फुरद विरघळणारा जीवाणू, पालाश उपलब्ध करणारा जीवाणू हे सर्व पिकासाठी कॉमन आहे. ते आपण बियाण्याला पेरणीपूर्वी अर्धा तास ते 1 तास सावलीमध्ये चोळायचे. बियाणं सुकल्यानंतर मग पेरणीला घ्यायचं की जेणेकरून 25% हे अन्नद्रव्य उपलब्ध करण्याचं काम ही पिकं हे जीवाणू करतात की जेणेकरून रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी होणार आहे. आणि हे अतिशय 5 मिनिटाचं काम कमी खर्चातलं आहे परंतु शेतकरी टाळाटाळ करतात. हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हे सगळीकडे उपलब्ध आहे, कुठे उपलब्ध नाही असं नाहीये. तसेच जमिनीमध्ये जीवाणूंचा वापर आपण जर समजा बीज प्रक्रिया नाही केली तरी ठिबक सिंचन मधून किंवा पाण्याच्या पाणी बरोबर किंवा शेणखतामध्ये मिक्स करून पण आपण ही जीवाणू संवर्धन देऊ शकतो. त्याच्यानंतर काही जमिनीमध्ये असणारे हानिकारक जसं हुमणी आहे, वाळवी आहे किंवा जमिनीमध्ये असणारे अळ्यांचे अवशेष आहे, कोश आहेत, याला मारण्यासाठी पण आपण जमिनीमध्ये शेणखतामध्ये मिक्स करून ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आहे जैविक, त्याच्यानंतर बीव्हीएम म्हणजे बिव्हेरिया, मेटारायझियम आणि व्हर्टिसिलियम हे तिन्ही जैविक कीटकनाशक आहे. हे जमिनीमध्ये जातात, जमिनीमध्ये वाढतात आणि जमिनीमध्ये असणारे आळी, त्याचे कोश, त्याचे काही जे अवशेष आहेत हे सर्व नष्ट करण्याचं काम हे करतात कारण ते त्याच्यावर त्याचे उपयोग करतात, त्यांना ते नष्ट करतात. दुसरं काही सूत्रकृमी आहेत की ज्या उपयुक्त सूत्रकृमी आहेत की ज्याला आपण म्हणतो EPN एंटमोपॅथोजेनिक निमॅटोड. तर तेही 1 किलो मध्ये जवळपास 7 कोटी हे निमॅटोडची मात्रा असणारे, सूत्रकृमीची मात्रा असणारं औषध आहे. तर ते पावडर स्वरूपातलं आहे. ते आपण शेणखतामध्ये मिक्स करून किंवा पाण्याच्या पाण्याबरोबर आपण जर जमिनीमध्ये सोडले तर हे उपयुक्त सूत्रकृमी हानिकारक आळ्यांच्या औषधांना मारण्याचं काम करतं. मग तुमची हुमणी असू द्या किंवा अजून कुठल्या हानिकारक जे काही आळे आहेत, रूट बोरर असेल, या सगळ्यांना मारण्याचं काम हे EPN करतं. आणि EPN जसे 1 किलोमध्ये 7 कोटी म्हणजे 1 ग्राम मध्ये ते 70,000 सूत्रकृमी आहेत, कृमी आहेत, त्या आपोआप जमिनीमध्ये वाढतात. फक्त काळजी घ्यायची की ओल त्याच्यामध्ये सतत राहिली पाहिजे. ओल हटल्यानंतर आपण पुन्हा मग त्याला वापरायला पाहिजे. हे कुठल्याही पिकामध्ये असेल, भाजीपाला असेल, ऊस असेल, केळी असेल, या सर्व पिकासाठी हे वापरणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की बेसल डोस मध्ये खतं दिली पाहिजे शेतकऱ्यांनी. तर त्या पिकासाठी जी शिफारशीत केलेली खतं आहेत तेवढी खतं पेरणीच्या वेळी एका चाड्यातनं खत आणि एका चाड्यातनं बी जाईल याप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. खत नंतर वापरू किंवा खुरपणी केल्यानंतर वापरू याच्यामुळे पिकाचा जोर निघून जातो, जोम निघून जातो. त्यासाठी शेतकऱ्यांनी हे पेरणीवेळीच आपण याचा वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे सल्ला ह्या खरीपामध्ये, शेतकऱ्यांनी कधीही शिफारशीत अंतर टाळू नये, जे सांगितले त्याप्रमाणे केलं पाहिजे. जसं बाजरी पेरताना 1.5 फुटाच्या पावरीने पेरा म्हटलं तर 1.5 फुटाच्या पावरीने पेरलं पाहिजे. सोयाबीन 1.5 फुटाने पेरलं पाहिजे. उडीद 1 फुटाच्या पावरीने पेरलं पाहिजे. उडीद, मूग, चवळी 1 फुटाने पेरली पाहिजे. मका 2 ते 2.5 फूट किंवा आम्ही सांगितलेली सघन मका पद्धत, ठिबक सिंचनचा वापर या पद्धतीने केलं पाहिजे. तुरीमध्ये रानाच्या परतवे, हलकं रान असेल तर 4 फूट, मध्यम रान असेल तर 5 फूट, भारी रान असेल 7 फूट ही गोदावरी तूर आपण ओळीमधलं अंतर ठेवून केली पाहिजे. तर हे राखलेले जे काही अंतर सांगितले ही अंतर योग्य प्रमाणे शिफारशीच्या प्रमाणे शेतकऱ्यांनी पाळली पाहिजेत. ज्या ठिकाणी दाट उगवण झालेली आहे त्या ठिकाणी पहिल्या 10 दिवसामध्ये विरळणी केली पाहिजे की जेणेकरून विरळणी केली तरच पिकं पुढे पाण्याचा ताण सहन करू शकतील, तग धरू शकतील. आणि ज्यावेळी पावसाचा ताणाचा खंड पडतो म्हणजे समजा पेरणी झाली आणि पीक 20 दिवसाचं 25 दिवसाचं झाल्यानंतर पुन्हा 10-20 दिवसाचा खंड जर पडला म्हणजे 15-20 दिवस पावसाने ताण दिला तर अशा वेळी शेतकऱ्यांनी पुढे कधी पाऊस पडेल याची आपल्याला हवामानाचा अंदाज सांगितलेला असतो, परंतु पडेल का नाही याची गॅरंटी नसते. तर अशा वेळी आपण 2% युरिया म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया किंवा 1% 13-045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट याच्या पिकाच्या पानावर फवारण्या करायच्या.
त्याच्यामध्ये स्टिकर मिक्स करून त्या फवारण्या जर केल्या तर पिकाला अन्नद्रव्य पाण्याद्वारे मिळतात आणि ते पीक पाणी ताण सहन करण्यासाठी काम करतं. त्यासाठी ह्या फवारण्या पण त्यावेळी जर केल्या गेल्या तर निश्चित हे येणारं जे काळ आहे पाण्याचं दुर्भिक्ष असेल, दुष्काळ पडू शकतो, अल्निनो इफेक्टमुळे पिकं जाण्याची शक्यता असू शकते. तर यासाठी शेतकऱ्यांनी ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये पीक आपलं जाण्याची शक्यता राहील. तर हेच एवढ्या काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, तुम्ही आता सांगितलेल्या जे काही उपाययोजना आहेत ते सर्व शेतकरी या खरीप हंगामात करतील अशी आशा आहे. बीज प्रक्रियेसारखी सोपी जे काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. बियाणं कृषी विज्ञान केंद्रामध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर जीवन पण जे काही बीज प्रक्रियेसाठी लागणार आहेत ते केंद्रामध्ये आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी इथला या सोयीसुविधांचा फायदा घेतला पाहिजेत. ज्यांना काही डाऊट असतील, शंका असेल, त्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी येऊन संपर्क करू शकता. आपण सर दिलेल्या माहितीबद्दल मनपूर्वक आभार आणि आपले धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.